मॉडेल तयार करत होता की कापूस सोया सोडा आणि फळबाग मध्ये वळा. आणि अजूनपर्यंत आम्ही 30,000 शेतकरी बरोबर काम केलेलं आहे. सगळ्यांनी फळबाग लावलेला आहे. खूप 10 प्रकारच्या फळबाग आहेत. पण केळी, पपाया आणि तुती हा 1 वर्षात गरिबी काढू शकतो. 1 वर्षात. तुम्हाला आता तुम्ही जो शेतकरी आहात तुम्हाला सगळं माहित आहे. पण 5 फूट बाय 5 फूट वर केळी लावली ते 1740 केळी येतो. बरोबर आहे. काही मर झाला, काही नुकसान झाला, 1500 धरा. एवढे कमी नाही होणार, पण 1500 धरा. 22 ते 25 किलो निघतो केळी एक झाडावर. 20 धरा, किती झाले? 30 टन. भाव वेगळा वेगळा येत राहतात, पण एव्हरेज 10 रुपया तुम्ही धरला तर 3 लाख रुपया तुम्हाला एकरच्या भेटणार. बरोबर आहे. सरकारचे अनुदान 1,15,000 रुपया, 4,15,000 रुपया. खर्च तुमच्या 80,000 रुपया घ्या. 3.25 लाख रुपया एकरात 1 वर्षात तुम्हाला भेटणार. तुमची जी गरिबी आहे ते 1 साथ मध्ये मिटणार का नाही? आणि काही 1 वर्षाचा क्रॉप नाही, वर्षात घेऊन राहू शकतो. पपाया केला 950 झाड, 750 दरा, 40 किलो सरेराश एक झाडवर, 30 टन, 10 रुपयाचा रेट, 3 लाख रुपये. तुतीमध्ये पण तेज आहे, 3 लाख रुपये. तो तुम्ही जे कापूस आणि सोया करतात ना ते सोडून फळबाग मध्ये गेलं, 1 वर्षात तुमच्या जीवन मध्ये जे तकलीफ आहे ते सगळी पूर्ण होऊ शकतो. आणि रोप जे आहे 22-25 रुपयाचे 1 रोप आहे. तो आमच्या संस्था वरचे पैसे टाकून तुम्हाला 11 रुपयामध्ये देणार. एकदा रोप भेटला, रोप कसा लावायचा, प्रोडक्शन कसा काढायचा, हा साठी कृषीकूळ आहे. मुफ्त मध्ये सगळ्यांना ट्रेनिंग देतो. तुम्ही सगळ्यांना आम्ही ट्रेनिंग देऊ. पण एक समजायची गरज आहे की व्यापारी खूप येतो घ्यायला केळे, पण जे गावामध्ये 2-3 छुटक फुटक केळीचे ते असेल 2-3 एकर, तो कोण व्यापारी येणार नाही. आणि जिथे 30, 40, 50, 60 पीक असेल तिथे खूप व्यापारी येणार. तो हा वर्षी आम्ही डिसाईड केलेला आहे, आपण गाव ते गाव केळी, पपाया किंवा तुती जास्तीत जास्त शेतकरीला. एक थोडी वेगळी गोष्ट सांगतो. मी इथे आल्यानंतर 2018 नंतर इथं दुष्काळ नाही पडलेला आहे. खरं आहे का नाही? आणि हा वर्षात अतिवृष्टी झाली. कच्छ मध्ये जसा लातूर मध्ये भूकंप आला होता ना, कच्छ मध्ये याच्यापेक्षा जास्त भूकंप आला होता आणि पूर्ण रण विस्तार होता. ते जमीन मध्ये काय झालं माहित नाही, पण पाणीच पाणी झालं कच्छ मध्ये. पाऊस पण यायचा स्टार्ट झाला आणि कच्छ पूर्ण बदललाय. ते गरीब लोक तिथे पण आत्महत्या होत होत्या. आज खूप समृद्ध कच्छ झालेला आहे. मला असं वाटतं देवाची काय कृपा तो नाही का अतिवृष्टी झाली तो. एवढं पाणी पण जमीन मध्ये आलेलं आहे आणि एवढ्या वर्षात दुष्काळ संपलेला आहे. मराठवाड्यावर काय देवाची कृपा तो नाही असं मला विचार येतो. माझा काय नाही, देवाचीच कृपा आहे. तो आपल्याकडे 2 वर्ष चालणार तेवढं पाणी तो आहे जमीन मध्ये. तुम्ही खर्च पण करतात कापूससाठी 30-40 हजार रुपया, त्याच्यानंतर हरभरासाठी 10-15 हजार रुपया. इथे तुम्हाला 80 हजार रुपया खर्च करायचे आहे. तो आम्ही एक बँक बरोबर संधी केलेली आहे. बँक तुम्हाला जेवढा खर्च होतात 80,000 लाख रुपया, ते 3 टप्प्यामध्ये पूर्ण पैसे स्टार्टिंग मध्ये देणार. आणि ते खर्चाने तुम्ही केळी लावा, पपया लावा, तुती लावा. तुतीला 2,20,000 रुपये देतात शेअरसाठी. आणि जेव्हा तुम्हाला 14 महिन्यात परत तुमच्याकडे पैसे मागणार नाही.
12 महिन्यामध्ये तुमची केळी आली, विकून त्याला पैसे परत द्या. आणि सगळे व्यापारी, सगळे शेतकरी असेल ना, तो बँक तुमचे बिहाफवरी पीक विमा घेणार. तो नुकसान झाला तो बँक काढणार पैसे, तुम्हाला हे हेडेकर नाही, तुम्हाला तुमचे पैसे मिटून गेले. तो माझी असं विनंती आहे की हा जे गरिबी आहे, हा जे मारामारी आहे, त्याच्यावर बाहेर निघायचं असेल तो हा केळी, पपया किंवा तुतीमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त जायला पाहिजे. आता पठाण मांडवानी बोललं की 68 शेतकरी तयार झालेले आहे, कुठे 56 शेतकरी तयार झाले, कुठे 50 झाले. असे आपल्या एरियामध्ये जसं नांदेडमध्ये आहे, जळगावमध्ये आहे, तिथे गरिबी जास्त करून मिटून गेलेली आहे केळीमुळे. तसं आपलं परळीला पण तसं केलं तर तुमच्या काय ओपिनियन आहे? पटतो काय? पटतो ना? तो हा आमची स्कीम आहे आणि ते दिवस आपण डिक्लेअर करणार आहे 7 तारीखला. आणि मी तुम्हाला एक आश्वासन देतो आज समोर, हा मीटिंग चांगली झाली ना, 1 ते 1.5 वर्षात मी नरेंद्र मोदीला इथे घेऊन येणार. माझी ओळख आहे, पण मी केव्हा हा मुद्दा त्यांच्या समोर आता भेटलो पण नाही, 1.5 वर्ष झालं भेटलं, पण त्याला घेऊन. CR पाटील आहे, ते पाण्याचे मंत्री आहे भारतचे, ते मला बोलले होते की तुमच्या तिथे मोठी मीटिंग असेल तर मी येतो. मला हे मीटिंग मध्ये मिक्स होणार, हे होऊ द्या, नंतर आपण पूर्ण देशला इथे घेऊन येणार. मराठवाड्याच्या शेतकरीसाठी लास्ट श्वास पर्यंत मी लढणार आहे, हे तुम्ही ठरवलं. पण एकच कंडिशन आहे माझी, तुमच्यासाठी मी लढणार आणि तुम्ही मला साथ नाही दिला ना, तो मला काहीच इंटरेस्ट नाही. असं तुम्ही बोलला की मयंक गांधी तुम्ही पुढे चला, आम्ही आहे तुमच्या बरोबर, माझ्या पाठीमध्ये कोणा राहायची गरज नाही, आपण साथ मध्ये चालू आहे, बरोबर चालू आहे. पण मी पाहिलं की हे गाव मधून सपोर्ट नाही, कमी लोक येत, तुम्हाला खूप काम करायचं पाणीच्या, शेतीच्या, ते गाव मी सोडून देणार. मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो, हात जोडून करतो, हा पहिली मीटिंग आहे, लास्ट मीटिंग नाही. आणि एवढे वर्ष आपलं जे जीवन गेलेलं आहे ते कुठे तो थांबायला हवे ना, बरोबर आहे ना? कुठे थांबायला? आणि आपण थांबूया. आपली प्राथमिकता काय आहे? आपण कोण आहे? सगळे आपण शेतकरी आहे, आणि शेतकरी मिळून एकत्र व्हायचे आहे. मी काय तुमच्याकडे वोट मागायला, नोट मागायला नाही आला, मी निस्वार्थ आलेला आहे. पण हा देश बदलायचा असेल तो गरीबचे गरीब गाव आहे, त्याला पहिले बदलायची गरज आहे. हा विचार करून मी माझी वैभवशाली जीवन सगळं सोडून इथे आलेलं आहे. मला काही स्वार्थ नाही. पण काय म्हणतात की घोड्याला घेऊन जाऊ शकतो पाण्यापर्यंत, पण पाणी तो घोड्यालाच प्यायला लागणार का नाही? अमृतच्या प्याला आहे, हात कोण पुढे करणार? ते तुम्हालाच करायला लागणार. तुम्ही पाहतो, तुम्ही घोड्याला घेऊन तो जाणार, पाणी पिणार की नाही मला माहित नाही, पिणार की नाही पिणार. चला आता खूप बोलणं झालंय, सगळ्या तयारीमध्ये. एक लास्ट मध्ये एक स्टोरी सांगतो, एक गोष्ट सांगतो. एक राजा होता, त्याला खूप विश्वास होता, माझं जेवढे गाव आहे ना त्याला माझ्यावर पूर्ण सपोर्ट आहे, माझं सारखाच आहे. मलाही वाटतं सगळे गाव आमच्या बरोबर आहे, हे लढाईमध्ये एकटा मी नाही, सगळे मिळून लढणार. तसा एक राजाला पण विश्वास होता. ते बोला इथे बाजूमध्ये खड्डा आहे, रात्रभर एक 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 बाल्टी तुम्ही दूध टाकायचं, म्हणजे रात्रभर सगळे आले, 1 बाल्टी 2 बाल्टी फटाफट डालती. सकाळी जाऊन बघितलं तर त्याच्यामध्ये फक्त पाणी होतं. कारण त्या गावाला वाटलं की सगळे दूध टाकतात, तो मी पाणी टाकला काय फरक पडणार. तो आता तुम्हीच सांगा, असा विचार करू नको. सगळे गावामधून येणार आहे, माझं गाव आहे, नाव आला तो काय फरक पडणार? पाणी टाकणार का दूध टाकणार?